प्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांना तुम्ही आम्ही सगळेच ओळखतो, सगळ्यांनाच माहिती आहेत, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा एक विचार खूप अगदी खोलवर मनात बसतो. स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोपवत नाही. आपल्याला सगळ्यांनाच काही ना काही स्वप्न असतात, पण काही जण ती फक्त स्वप्नातच ठेवतात. पण खरं स्वप्न तेच जे तुमच्या मनात सतत फिरत राहतं आणि तुम्हाला म्हणतं, उठ, काहीतरी कर. मी पण स्वप्न पाहिलं, लोकांसमोर बोलण्याचं, स्वतःला व्यक्त करण्याचं. बरेच प्रश्न होते, पण ठरवलं सुरुवात करायचीच. आज हे बोलते कारण मी त्या स्वप्नासाठी मेहनत केली आणि तुम्ही पण करू शकतात. स्वप्न पहा, विश्वास ठेवा, मेहनत करा, यश नक्की तुमचंच असेल. याच मोटिवेशनल वाक्यासोबत, याच मोटिवेशनल गोष्टीसोबत आजच्या व्लॉगची सुरुवात करते. हॅलो, हाय, नमस्कार. मी अनिता इंगळे. अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्लॉगची सुरुवात काही हटके मला करायची होती, जी मी केली. सुंदर असं वातावरण आहे, छान ढगाळलेलं वातावरण आहे. पाऊस रिमझिम रिमझिम रात्रीपासूनच पडत आहेत. सुंदर असं वाटत होतं, छान थंडावा आलेला होता वातावरणात. आणि मग मी सकाळीच स्वयंपाकाला लागून गेले, कारण नंतर खूप गरम होते. वातावरण ढगाळ जरी असलं तरी दुपारच्या वेळेस खूप गरम व्हायला लागतं, खूपच जास्त उकडतं आहे. तरी तर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आहे. तसं मला तर टिफिनचं अजिबात टेन्शन नाही आहे. तर जो रोजचा स्वयंपाक आहे तोच आहे. शिमला मिरची कापून ठेवली आहेत आणि बेसनपीठ भाजून ठेवलं आहे. कांदा आणि लसूण कट करून ठेवलेला आहे. तर आज शिमला मिरची भाजी बनवते. आणि इथं बघू शकतात मी बेसनपीठ भाजून ठेवलं आहे. तर ती कढई तशीच आहे, त्यामध्ये आता मी भाजी बनवणार. आणि इथं मी मेहंदी भिजत घातली आहे. तर वेडिक्सचे जे मी प्रोडक्ट यूज करतेत ना, तर त्यांनी मला सांगितलं होतं, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स होते की जोपर्यंत वेडिक्स वापरताय तोपर्यंत कुठलाही कलर तुम्ही हेअर कलर वापरायचा नाही, मेहंदी तुम्ही वापरू शकतात. आणि केसांना थोडंसं मला कलर करायचंच होतं, म्हणजे जे काही पांढरे केस आहेत थोडे जरी लपले तरी छान वाटतं. म्हणून म्हटलं चला थोडे काय माझे बरेचसे झाले आहेत, थोडेसे होते तोपर्यंत मी काही नाही वापरलं, पण आता वाढत चालले होते म्हणून म्हटलं मेहंदी लावावी. सरळ म्हणजे साधी सरळ ही जी नुपूर मेहंदी मिळते ना, ती आणली आहेत. आणि पाणी गरम केलं, त्यामध्ये कॉफी 1 चमचाभर आणि 2 लवंगा घातल्या आणि छान त्याचं जे पाणी होतं ना ते गाळून घेतलं आणि त्यात मेहंदी भिजत घातली. आणि बघा, आज 2 नंबरची ट्रॉली घासली आहेत. तर रोज अशी थोडी थोडी सफाई माझी सुरू आहे, एकदम करण्यापेक्षा. आणि ही पूर्ण जो पावसाळा आपला स्टार्ट होईल ना त्याआधीपर्यंत माझी ही सगळी सफाई होऊन जाईल. कारण पावसाळ्यामध्ये ट्रॉल्या काढून घासणं, त्यांना मग पुसणं वगैरे, कुठेतरी ओलावा लागला तर मग गंज पकडेल, त्यामुळे हे आधीच करून घेते. ते सगळी माझी प्रिपरेशन चालू आहेत पावसाळ्याच्या आधीची. तर आज 2 नंबरची ट्रॉली बघा घासून वगैरे ठेवली आहेत. तर आणि इथं मी आता भाजी करायला घेते. त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये मी बेसनपीठ भाजलं होतं. उगाचच कशाला भांडी धुत बसायची, हो की नाही. आणि मग बघा इथं थोडंसं तेल घालते. कालचा जो व्हिडिओ होता ना तो बऱ्याच जणांना आवडला. बऱ्याच म्हणजे मला जेंट्स जी मंडळी होती त्यांचे देखील कमेंट आले ना, ते मला वाचून खरंच आनंद झाला की ते देखील माझे व्हिडिओ बघतायत आणि त्यांना माझे जे विचार आहेत ते आवडले. आणि खरं तर ते विचार फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील आहेत की त्यांचंही 40शी नंतरना खूप काय आयुष्य बदलून जाते. त्यांनाही म्हणजे अंकल असं म्हटलं जाते, पण त्यांनी ते आनंदाने स्वीकारावं. कारण जसं मी म्हटलं मागच्या वेळेस की वाढतं वय, खरंच आपण स्वीकारलं ना तर आपलं जे आयुष्य आहे ना ते सुंदर सुकर होईल. उगाचच तरुणपणाचा आवडण्यापेक्षा जे आहे ते आपण जगायचं. तर इथं तेलामध्ये जिरं मोहरी घातलं आहे. छान तळतळून झालं की मग त्यामध्ये लसूण कांदा वगैरे मी घालणार आहेत. तर आजचं जे मी काही वाक्य बोलली ना की स्वप्न बघा. स्वप्न आपण ना खरंच खूप सारी स्वप्न बघतो. बसता उठता आपण स्वप्न बघतो, कधी झोपेत स्वप्न बघतो, कधी जागेपणी अगदी डोळे सताड उघडे ठेवून आपण स्वप्न बघतो. स्वप्न तर खूप बघितली जातात, पण एक अहम स्वप्न असते अगदी खूप महत्त्वाचं, ज्याचा म्हणजे आपल्या आयुष्याचा तो ध्येय असावा की हे स्वप्न तुम्हाला पूर्ण
करायचंच आहे आणि त्यासाठी जीव ओतून काम करावं लागलं तरी चालेल. तर असं एक स्वप्न आपल्या गाठीशी नक्की असावं. सिंपल आयुष्य प्रत्येकजण जगतो आणि आपणही जगतो, पण थोडं तरी एक तरी असं स्वप्न पाहिजेच की ज्याला आपल्याला पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करावी लागली तरी चालेल, त्याची आपली तयारी असावी. असो, जास्त ज्ञान मला द्यायचं नाही आहे. तर इथं कांदा वगैरे घातलेला आहे. कांदा छान ब्राऊन झाला की त्यामध्ये मी मसाले घालते, हळद, धनेपूड वगैरे घालते आणि नंतर मिरची पावडर घालणार आहे. आणि छान या कांद्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून छान फ्राय करून घेते. खूप टेस्टी ही भाजी आहे. ही जी भाजी मी बनवते शिमला मिरची बेसनचं पीठ पेरून. तर ही आपल्याला पावसाळ्यात एक बेस्ट ऑप्शन आहे ही भाजी. पावसाळ्यामध्ये बऱ्याच भाज्या खराब येतात. शिमला मिरच ही एक छान भाजी येते जी अगदी सडकी पडकी नाही मिळत. तर शिमला मिरची अवेलेबल असते 12ही महिने कुठेही कोणत्याही ठिकाणी. तर शिमला मिर्च ही भाजी आपण टिफिनात देऊ शकतो, पण काही काही जणांना फक्त शिमला मिर्च बनवलेली आवडत नाही. तर मग हा एक बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही पीठ पेरून ही शिमला मिरची भाजी टिफिनमध्ये देऊ शकतात मुलांना किंवा हजबंडला. तर लाल तिखट वगैरे घातली आहेत मी छान. त्यामध्ये किचन किंग मसालासुद्धा घालणार आहे आणि त्यामध्ये शिमला मिरची घातली आणि छान त्याला मिक्स करून घेते. तर खूप टेस्टी लागते ही भाजी. मला थोडंसं यामध्ये बेसनपीठ जास्त आवडते, म्हणून मी आज थोडंसं बेसनपीठ देखील यामध्ये जास्त घातलं होतं. अंकितला थोडंसं कमी लागतं बेसनपीठ. तर असं काही वेगवेगळी चॉईस देखील असते. मीठ घातलं आहे चवीनुसार. खरंच खूप छान लागते. ही ड्राय भाजी असते पण छान असते टिफिनमध्ये द्यायला. आणि डाळ भात आपण बनवतात ना, डाळ भात चपाती त्यासोबत देखील तोंडी लावणीला ही भाजी आपण करू शकतो. अगदी बेस्ट ऑप्शन आहे. काही नसलं शिमला मिरची आणायची आणि सरळ अशी भाजी करायची. कढीपत्ता विसरले होते तर मी नंतर त्यामध्ये घातला, हरकत नाही. कढीपत्त्याचा फ्लेवर तर उतरेलच त्यामध्ये. तर कढीपत्ता देखील आता भरपूर वापरायला लागली आहेत. कारण म्हणतात ना की जी गोष्ट आपल्याकडे कमी कमी होत जाते ना, त्या गोष्टीची मग आपल्याला म्हणतात ना की हिंदीमध्ये एक शब्द आहे अहमियत म्हणजे त्याची जी किंमत आहे ना ते आपल्याला कळते. तर कढीपत्ता पण आता भरपूर वापरायला लागली आहेत, कारण की केस गळती खूप जास्त वाढली आहे. ॲक्च्युली थायरॉईडमुळे आहेत, पण तरीही प्रयत्न असा आहेत की केस गळती थांबावी कशी तरी करून. तर इथं मी कढीपत्ता वगैरे शिमला मिरची घालून ते वाफवून घेतली. भाजी छान शिजली आहेत. अगदी खूप लगेच होते, झटपट होते ही भाजी. त्यामुळे देखील ही टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि बेसनपीठ आधीच भाजून घ्यायचं, कधीही कच्चं बेसनपीठ घालायचं नाही. आता यामध्ये मी किचन किंग मसाला घालते थोडासा, जरा टेस्ट वाढेल म्हणून. तुम्ही मॅगी मसाला देखील घालू शकतात, त्याने देखील खूप छान टेस्ट येते. थोडं टेस्ट वाढवण्यासाठी ना वेगवेगळे मसाले वापरले तरी हरकत नाही. फक्त एकच की जरा वेळोवेळी मसाल्यांचे तुम्ही एक्सपायरी डेट चेक करत राहायची. मागच्या वेळेस जेव्हा मी फ्रीज क्लीन केलं ना, तेव्हा पण मी सगळेच डेट वगैरे चेक करून घेतली आणि 1-2 मसाल्याचे पॅकेट तर अक्षरशः मी फेकून दिले, कारण डेट संपलेली होती अगदी मागच्या महिन्यापर्यंतची. आता यामध्ये मी बेसनपीठ घालत आहे आणि छान मिक्स करून घेते. आपल्याला हवं तेवढं आपण बेसनपीठ घालू शकतो. तर अशी माझी ही भाजी बघा, बेसनपीठ वगैरे मिक्स करून झालेलं आहे. आणि यामध्ये मला थोडंसं अजून पाहिजे होतं ते मी घालते, कारण मला याचं जे पीठ असतं ना जे बनलेलं ते मला खूप आवडते. तर पिठलं किंवा हे असं काही पीठ पेरलेली भाजी, पत्तागोबीची पण भाजी आपण अशा प्रकारे करू शकतो पीठ पेरून. मला वाटते मी याची रेसिपी दाखवली आहेत कदाचित, पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांनी ही बघावी, नक्कीच करावी. या दिवसाला खरंच छान आहे ही भाजी. बाहेर मार्केटच्या ज्या भाज्या सडक्या पडक्या भाज्या वापरण्यापेक्षा ही भाजी आणली आणि बनवली आणि टिफिनला दिली, हरकत नसते. खूप पटकन होते, वेळही वाचतो आपला. आणि आता बघा बेसन सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं मी यामध्ये अजून तेल घालते. तेलावर त्या थोडीशी वाफवायची आपल्याला आणि त्यानंतर पाण्याचे देखील शिंतोडे मी त्यामध्ये टाकणार आहेत. थोडंसं पाणी, असंच पाणी टाकण्यापेक्षा शिंतोडे टाकायचे, म्हणजे पाण्याचा हबका ज्याला म्हणतो आपण, तसं मी यामध्ये टाकणार आहेत आणि मग वाफवून घेणार आहेत छानपैकी ही भाजी. तर शिमला मिरची देखील आपली शिजली आहेत आधीच आणि बेसनपीठ देखील आपण भाजून घेतलं आहे. तर भाजीला खूप वेळेपर्यंत याला आपल्याला असं म्हणजे 10-15 मिनटं शिजवायचं नाही आहे. अगदी आता मी थोडंसं तेल सोडलं त्यामध्ये, नंतर आता पाण्याचा हबका मारणार आहे त्यावर
आणि मग याला झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं फक्त वाफवून घेईल. भाजी आपली तयार होईल. करी ही भाजीला सगळ्यांनाच आवडते आणि आज मला दुसरी ग्रेव्हीची भाजी करायची अजिबात इच्छा नव्हती. यासोबत ना कढी देखील खूप छान लागते. बऱ्याचदा मी कढीसुद्धा करते आणि अंकितला तर दहीचा ऑप्शन होतो, तो दही खातो आहे हल्ली रोज. तर म्हटलं मग पातळ भाजी करण्याची काही गरज नाही, फक्त ही भाजी आणि चपाती आणि मिस्टर पण हेच खाणार होते. त्यासोबत छान गोड आंबा कापला होता. आणि हो, मला ना आता आंबे घ्यायला जायचे. कुठले आणि कुठून मी ते आंबे आणते ते देखील तुम्हाला सांगते पुढे. तर बघा, छान वाफवून झाली आहे माझी भाजी. खूप मस्त अगदी टेस्टी भाजी तयार आहे. आणि शेवटी छान असा कोथिंबीर घालायचा आणि सर्व करायची. सुगंध देखील खूप छान येतो जेव्हा हे बेसन पीठ हे भाजलेलं आपण टाकतो ना, खूप मस्त असा सुवास म्हणजे येतो, त्या भाजीचा सुगंध खूप छान येतो आणि त्याने ना ती गरम गरम खाण्याची इच्छा होते. तर गार होण्यापेक्षा ना गरम गरम खाल्लेली केव्हाही छान, ही भाजी छान लागते, मस्त आहे. तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आज खूप दिवसानंतर म्हणजे मी रेसिपी शेअर करते. रेसिपी शेअर करणं मी थांबवलंच होतं, म्हणजे शेअर करत नव्हती. कारण मला थोडंसं असं लक्षात आलं होतं की रेसिपी शेअर केली की त्या व्हिडिओचे ना व्ह्यूज डाऊन होतात. पण ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान असं कोथिंबीर मी घातलेलं आहे आणि आता गरमागरम फुलके किंवा चपात्या टाकेल आणि अंकितला वगैरे जेवायला देऊन देईल. तर हे मी लवकर स्वयंपाक का केला याच्यामागे अजून एक कारण आहे की मला मैत्रिणीकडे जायचं आहे आंबे घ्यायला. तर मैत्रिणीची मैत्रीण आहे, म्हणजे मैत्रिणीची बहीण आहे आणि त्यांची मैत्रीण, त्यांच्याकडून ही बघा हे आंबे आणले मी. तर जाताना येतानाचा व्हिडिओ केला नाही कारण पाऊस पडत होता थोडा थोडा गाडीवर, म्हटलं नको व्हिडिओ बनवायला. तर हे आंबे आणले आहेत, खूप टेस्टी, इतके गोड आंबे आहेत ना, खूपच म्हणजे अगदी. तर मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मी 2 किलो मागवले होते आणि मग ते खाल्ले ना तर खूप आवडले. तर आम्ही परत एकदा त्यांना ऑर्डर दिली आणि अगदी घरच्या फार्म हाऊसचे त्यांचे आंबे आहेत आणि ऑर्गॅनिक खत वगैरे ते वापरतात त्या झाडांना. तर असे ऑर्गॅनिक पिकलेले हे आंबे आहेत, खूप टेस्टी. तर आता ह्यावेळेस मी 7 किलो आंबे घेऊन आली. तर आधी 2 किलो आम्ही खाल्ले, आता 7 किलो आणले. तर त्यातले 4 किलो योगिताचे आहेत, जाऊबाईचे 3 नंबरचे, आणि बाकी 3 किलो माझे आहेत. तर त्यांनी 7 किलो एकत्र मोजून दिले होते. मग घरी आणून आम्ही वेगवेगळ्या पिशव्या मोजून करून घेतल्या आणि नंतर मग अंकितने पोचून दिले त्यांना आंबे. तर खूप टेस्टी आंबा आहेत. आणि हा आधीचा हापूसच्या आंब्याचा बॉक्स होता, त्यामध्ये हे आता आंबे लावून ठेवत आहेत. तर आधीचे आंबे आणले होते ना, थोडे अर्धे पिकलेले होते, तर घरी आम्ही त्याला पिकवले होते. थोडंसं गवत, काही ह्या पिशव्या वगैरे घालून त्यामध्ये कांदा वगैरे 1-2 कांदा ठेवून असं ते आंबे पिकवले होते. पण ह्या वेळेस ना थोडेसे पिकलेलेच मागवले मी. आधीचे हे माझे पिकून झाले होते, हे जे आंबे आहेत ना हे आधीच आणलेले होते, ते आता छान पिकले आहेत. बघू शकतात आंबा किती मोठा आहे आणि याचा रस देखील ना खूप गाढा आहे, अगदी असं पातळ नाही आहे, खूप टेस्टी आहेत. म्हणजे अगदी बोलताना देखील माझ्या तोंडाला पाणी सुटते. आणि आता मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापून दाखवेल. ह्या व्हिडिओमध्ये कापून दाखवायला विसरले मी. आणि संध्याकाळी बघा, म्हणजे दुपारी मी मेहंदी भिजत घातली होती, सकाळी मेहंदी भिजत घातली होती, दुपारी लावायची होती पण दुपारी झोप आवरेना, थोडीशी झोपून घेतलं. संध्याकाळी उठल्यानंतर मग मेहंदी लावली, 2 तास ठेवली, तोपर्यंत अर्धा स्वयंपाक आटोपला आणि मग छान केस धुवून घेतले. तर बघू शकतात. तर छान आता वाटत आहेत मला, कारण मेहंदी तर मी आता लावणं बंद केलं होतं, कधीचं कलर्स लावायची, पण आता खूप दिवसाने मेहंदी लावत आहे. तर जे पांढरे केस होते ना थोडेसे लाल ऑरेंज असे झाले, तर म्हटलं हरकत नाही. तर त्या पांढऱ्या केसांपेक्षा तर बरेच आहे थोडेसे लाल ऑरेंज दिसले तरी. आणि केसांना म्हणजे खूप सारे पांढरे झाल्यावर ना खूप अगदी विचित्र वाटते. तर मग म्हटलं हेही थोडके नाही, म्हणजे हेही ठीक आहे, तसं दिसण्यापेक्षा असं दिसलेलं बरं म्हणजे समाधान मी मानलं. आणि थोडंसं केसही छान झाले ना मेहंदी लावण्यामुळे. आणि आता मी म्हटलं रात्रीची वेळ आहे, बाहेर पाऊसही चालू आहे, वातावरण खूप अगदी असं आहे ना की केस धुतले रात्रीच्या वेळेस तर खूप सर्दी वगैरे पकडू शकते. त्यामुळे म्हटलं तर ड्रायरने वगैरे सुकवून घेईल. पण मी आधी ना ड्रायरने डायरेक्ट सुकवायची, पण माझी भाचीसून आरती आहे ना, तिने सांगितलं की
ड्रायर लावण्याच्या आधी तुम्ही थोडासा जेल किंवा थोडं ऑइल किंवा मग हेअर सिरम वगैरे असेल ते लावत जा आणि मग ड्रायर लावायचं. तर मग मी तसंच केलं. तर आता मी तिने सांगितलं तेव्हापासून मी जेव्हाही ड्रायर लावते ना, हेअर ड्रायर, तेव्हा मी हे सिरम वगैरे लावून घेते छानपैकी, थोडंसं हातावर घेऊन, आणि मग केसांना ड्राय करते ड्रायरने. आणि बघा वरती कपडे लटकलेले आहेत, कारण पावसामुळे घरात कपडे वाळत घालावे लागतात आता. आणि आता हे 4 महिने असंच राहणार आहेत, घरामध्ये कपडे सुकत राहतील. आणि बघा छान ड्राय केले. ह्याने ना एक फायदा आहे की सिरम किंवा जेल किंवा तुम्ही ऑइल लावून ड्राय करतात ना केस, तर आपले केस खूप जास्त कोरडे होत नाही. जर तुम्ही विदाऊट काही लावण्याने केस ड्रायरने तुम्ही सुकवणार तर अगदीच ते खूप ड्राय होऊन जातात आणि त्यामुळे सुद्धा आपले केस जास्त गळतात. आणि इथं मी जो लाकडी कंगवा आहेत ना, नीम लाकडाने बनलेला जो लाकडी कंगवा आहे त्याने केस विंचरत आहेत हलके हलके. तर बघा मी म्हटलं ना मगाशी की आपल्याकडची जर कुठली गोष्ट कमी होत जाते तर आपण मग तिची किती काळजी घेतो, ती असावी म्हणून. ती जोपर्यंत भरपूर असते ना आपल्याकडे तोपर्यंत आपण काळजी घेत नाही. जेव्हा ती कमी कमी होत जाते तेव्हा तिची मग आपण खूप काळजी घेतो. आणि असंच माझ्यासोबत झालं आहे. तर आता केसांची खूप जास्त काळजी घेते. असो, आजचा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.